माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, माननीय नामदार, दुसऱ्या एका महत्त्वाच्या मीटिंगलाही मला जायचं आहे, तर आपले काही प्रश्न असतील तर मी पटकन आपण घेऊयात। यामध्ये पोलिसांच्या जो ताण आहे तो कामकाजामुळे तो ताण कसा दूर करावा याचा समावेश नव्हता। खरं तर आपण अप्रत्यक्षपणे जर पाहिलं तर कार्यालयामध्ये, आता नागपूर ग्रामीणचं वेगळं उदाहरण आहे, म्हणजे एकमेव असं SP ऑफिस असेल राज्यातलं का एवढं मोठी बिल्डिंग, एवढं मोठं फर्निचर आणि ज्याला आपण अगदी 5 स्टार प्लस अशा पद्धतीचं आहे, CPच्या ऑफिसच्या लेवलचं ॲट पार विथ CP ऑफिस म्हणू आपण। पण जे कार्यालयीन वातावरण आहे, जे एन्व्हायरमेंट आहे, जे ॲटमॉस्फिअर आहे, तो नक्कीच यामध्ये प्रयत्न केलेला आहे। आणि केवळ आम्ही पोलीस अधिकारी अंमलदार काम करताना आम्हीच नव्हे तर या कार्यालयामध्ये येणारा कुणीही, इन्क्लुडिंग आपण, आज तुम्ही इथे आलेला आहेत, एवढा छान प्रेस म्हणजे कॉन्फरन्स हॉल आहे, ऑडिओ सिस्टम आहे, व्हिज्युअल सिस्टम आहे, सगळं पाहतोय आपण। तर या निमित्ताने तुम्ही जो प्रश्न विचारताय ताणतणाव व्यवस्थापन, नक्कीच यामध्ये समावेश आहे आणि ही आपला एक चांगली सुरुवात झालेली आहे। म्हणजे संपूर्ण राज्यामध्ये पाहिलं, पहिला टप्पा आता जाहीर झाला, दुसरा टप्पा तो सुद्धा लवकर येणार आहे। इव्हन आम्ही पोलीस स्टेशन लेवल आणि SDP ऑफिस यांचंही मूल्यांकन आता सुरू आहे। म्हटलं तर आज 2 तारीख आहे, 2 तारखेला SP ऑफिसला त्यांचे पोलीस स्टेशनचे आणि SDP ऑफिसचे सगळे येणार आहेत। त्यातून मग 6 तारखेला आमच्याकडे येतील आणि मग रेंज लेवलला प्रत्येक जिल्ह्यांमधून आम्ही 3 पोलीस स्टेशन आणि 1 SDP ऑफिस असं पुढे पाठवणार आहोत। तर टॉप टू बॉटम रँक अँड फाईलमध्ये टॉप टू बॉटम प्रत्येक कार्यालयाला यामध्ये समाविष्ट केलेला आहे। आणि पोलीस स्टेशनची तर अजून वेगळी गरज आहे, तिथल्या इमारती, प्रशासकीय इमारती, तिथली सोयी सुविधा, आमचा मुद्देमाल, तिथली वाहनं, तिथला अपघातग्रस्त वाहनं, बेवारस वाहनं, अनेक चॅलेंजेस आहेत। पण त्यालासुद्धा आजपर्यंत अनेक शासन निर्णय आले, अनेक स्थायी आदेश आले, अनेक सर्क्युलर आले, पण त्या परिस्थितीमध्ये बदल होताना जी अपेक्षा लोकांची होती ती काही होत नव्हती। पण आता परिस्थिती बदललेली आहे। तुम्ही पण राहून घ्या का पोलीस स्टेशन लेवलपासून SDP ऑफिसपर्यंत या सगळ्या कामांमध्ये आणि त्या कामाच्या गुणात्मकतेमध्ये एक सकारात्मक बदल होतो आहे। आणि मला वाटतं त्यातूनच एक आश्वासक वातावरण आमच्या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना एक उपलब्ध झालेलं आहे, ही मोठी उपलब्धी आहे। आणि मग ताणतणाव व्यवस्थापन जे आहे, फिर्यादी आले त्यांना प्यायला पाणी आहे, त्यांना चांगलं स्वच्छ प्रसाधनगृह आहे, त्यांची जी काही तक्रार आहे ती व्यवस्थित ऐकून घेतली जात आहे। तर कामाला एक सुसूत्र स्वरूप या निमित्तानं प्राप्त झाले आहे आणि इनडायरेक्टली तो ताणतणाव व्यवस्थापनाचा एक अविभाज्य भाग आपण मानला पाहिजे। सर, शहरों से अलग जो ग्रामीण इलाकों में काफ़ी फैलाव होता है, तो सर्वेलेंस के लिए